नाव गणेश. जानवी कुठे? तू आता चौथीत का? मग किती? पाचवीत. इथे कितीपर्यंत शाळा आहे? 5वी पर्यंतच आहे. तू आता शेवटच्या वर्षात आहे. आणि केंद्र सरकारचे भरपूर चांगले योजना आहेत. तुम्ही सगळे नवोदयची तयारी करतात का? आता गेले दोन झाले. हे बालक जाणे का? वा छान. 5 घ्या. जाऊ दे. तुम्ही निवडाल का आता? पण ते डिस्टन्स जास्त नको आहे ना, उडी मारता आली पण आहे. 6 5 5 नाही. 5 5 5 हां 9 7 नाही 7 नाही कोणताच सांगता येतो ना. 7 9 10 छान. चला याला काय म्हणतात? बोंगडी. हा ते पावसात. आणि ह्याची काढणी इथे धान्य ठेवतात. ते पक्षी आले ना तर ते खातात. इथे शिकार करण्यासाठी. पण आता नाही का पक्षी मारणार बंद आहे. त्याचे लग्न असलं ना मनावरची जे आत्या असते ना ते लग्न होईपर्यंत असेच ठेवते. मग तिला साडी घेऊन आणि याच्यामध्ये ना हां कुलदैवत जे देव असतात ते त्याच्यामध्ये छान. आता माग आम्ही गव्हाळी पिकलेली होती. आणि हे सगळं तुम्हीच बनवतात? हा बाबा बनवतात. त्यांनी बनवलं. सर सांगितले की तुम्ही पैसे घेऊन सर हे शेणुकले आहे त्याच्यामध्ये शेण नेऊन टाकतात. बरं. तर आता मेन कपडे लावणार आहे त्यांची डायरेक्ट पंचपात्री बन हे याच्यावरच आहे. अच्छा. असं आहे पंचपात्री. वा वा जाता. ट्रॅक्टर काही नव्हतं म्हणून ना हे ना त्या बैलांच्या तोंडाला बांध मुक्सी. हे पंचेच आहे. आणि हे मासे काय पकडायचे. अच्छा मासे पकडायचे. आणि आधी आपल्याला काही मोजायचं असेल ना धान्य तर याच्यामध्ये मोजतो आपण. बरं हे आधीच आमच्या तिकडच्या शाळेच्या वस्तू आहेत. बरं. हे काय खाली? आणि हे नवीन बनवले ह्या छोट्या छोट्याशा वस्तू. अच्छा. आणि बघा हे ना हे भोते म्हणजे ना खेकडं. आता सर आता आपण जर ना खेकडा पाण्यात असला ना इकडून जर पाणी असेल इकडून पण पाणी असेल मग काय करायचं उभा बांध भरायचा बघा आणि इकडून त्याचे पाणी असेल ना ते तिकडून टाकायचं. मग खेकड्याला काय वाटतं का आता इकडूनचं पाणी संपलंय आता तिकडूनचं पाणी आहे मग तिकडून जाऊ मग असं वाजवून देतात. मग ते येतात आणि याच्यातच घुसतात आणि याच्यातच मग अडकतात. त्याच्यामध्ये एक काहीतरी सर आधी एक आमची शाळा भरायची. असं आहे का? 4 वर्षे. वा वा. मोराचं ना? सर बघा याच्यात वंशावळ दिलेली आहे. रावणाची तरी झांज आहे. छान आहे. हा वाजते. सर ही तुम्ही काय काम करता? बासरी. आम्ही पण मुलांना शिकवतो मुंबईला. राजगिरा आहे. हे काय? राजगिरा नाही ना राजगिरा नाही. मोर दिसतो. नाही राजगिरा आहे. राजगिरा नाही सर हा राजगिरा असतात ना त्या थोडं मोठे असतात आकार. राजगिराचा भात खाल्लाय मी. तो पांढरा असतो की बाई. आता हा वेगळा असेल का? हा ब्लॅक असेल सर. हा ब्लॅक हा वाटाणा आहे. हा तांदूळ आहे.
पालन इथं आता तुम्हाला काय दिसेल मध्ये हा. ती मुलानेच पाळलेले आहे. वा वा. हिंदी काय आहे आणि इथं ना नाजूक सांगले इथं ना ही जे आहे ना ते गिर आणि जर्सी क्रॉस आहे गाय. क्रॉस ब्रीड आणि इथं आम्ही मारते ते दूध कोण काढतं? गाय मारते दूध कोण काढतं? आम्हीच बरं. अच्छा. काढतो. त्याचं आता आम्ही बियाण तयार करून राहिलेलं आहे. आणि सर इथे देशी खेळाचे मैदान आहे. त्यांचं काढ आणि सर इथे मैदान आहे, देशी खेळाचे मैदान. तर आता बाकीचं बियाण चालू आहे. बरं. आता आहे ना हा आमचा गांडूळ खत आहे. इथं ना आधी हा जो तुला पाला पाचोळा दिसतो तो पाला पाचोळा आधी टाकून घेतला. सर्व जे हे दोन्ही पण प्लॉट भरले आणि मग त्याचे पाणी असतं ते पाणी त्याच्यावरती असे पाडून दिले. सगळं म्हणजे फुल भरून घेतले ते दोन्ही पण. आणि जे गांडूळ असतं ते गांडूळ त्याच्यामध्ये टाकून दिले. मग गांडूळ टाकून दिले मग आता ते जे खाणार ना हे शेण गाई आणि मग त्यांची जी विष्ठा असते तेच मग ते खत असतं. आणि मग हे जे ना हे तिकडं भाजीपाला लावलेला होता तेव्हा ना हा एकच प्लॉट केलेला होता. आता जास्त भाजीपाला आहे त्याच्यामुळे मग आता 2 प्लॉट प्लॉट आहे. म्हणजे हा लहान लहान तुम्हाला ड्रिप दिसत असतील त्याच्यामध्ये हा एवढा भोपळा लागलेला. आणि बघा आता इकडे हे जे आहे ना त्याच्यामध्ये हे जे आंबे आहेत तिकडूनचे आणि त्याला ना आता केशरी आंबे आहेत आणि इकडूनचे कलम केलेले आंबे आहेत. बरं. आणि ना याचं जे आपलं जे काम असतं ना म्हणजे लाईट फिटिंग त्याचं ना हे जे ताड आहे ना ते खूप वर्ष जगतं. आणि ते जे हे केळीचं झाड आहे ना ते आता तिकडे आम्ही लावलेलं होतं. मग तिकडून आधी आमची खालची शाळा होती मग नंतर तिथं हे होते ना केळीचे मग ते इकडं पण आणले. मग ते वाढलेले आहेत ते आता छोटे छोटेसे आहेत. हे सगळे कामं मुलं करतात? हो. वा. इथं जो तुम्हाला भाजीपाला दिसेल ना तो मुलं सगळ्यांसाठी पण येतात. पाय लावलेला आहे, भोपळा लावलेला आहे, काकडी आणि मग मासे टाकते. नाही इकडून तिकडून. आणि मग ती काय करते? ती काय करते आता तू सांग. ती अंडे देते लहान लहान. ती अंडे देते अंडे देते. आणि ती पिल्लांना देते. पिल्लं त्यांना देते. आणि नर मधमाशा लगेच मरतात. अच्छा. सांगताय ही मऊचं आहे का? कबुतरांचं एक झाडांचा पण फोटो काढते बरं का. इथं आता आम्ही एक फोटो पाहिले होते सर आपण अशा हे अशा राऊंड शेपचे. काय आता शेतामध्ये ते? आता शेततळे पण वांगी होती. ते खाली शेततळं आहे तिथे. हो. नको चावतील. बोला. आम्ही तो कोंबड्या पण पाळलेल्या आहेत. बासर का ना मग सर टाकणार दिसत बासर का बायलर नाही ही आपली जशी कोंबडी देशी कोंबडी आहे ना. तुम्ही यांना मोकळा नाही करत का? बाहेर नाही ओढत त्यांना सोडत नाही का बाहेर? ते बाहेर गेलं तर मग कुत्री वा वा. तिथल्या तिथे फिरतात ना एवढं. हे का कुंड्यांमध्ये ना. बोला. एकदम बरोबर. पारिजातक सुवासिक अशी बारीक फुलं येतात त्याला पारिजातक. याला छोटी शोभेचीच झाड आहेत ती. त्याला काही विशेष असं नाव नाही. हे सगळे बारके वगैरे त्याच्याच प्रकारातले आहेत ते. चिनी गुलाब वगैरे असे म्हणतात ते. आता तिकडे
आपल्या मी ज्या एरियात राहतो ना तिकडे पण नदी काठी सर हे बघा इथे लाल आहे. लाल आहे का? ते खाली पडलं. आता कुठे पुढे चला. आता किंवा ते हे जे असतं त्याच्यामध्ये बिया येतात अशा मोठ्या त्याचं तेल तयार करतात ते त्या बियांपासून. नाही हे कधी येतात फुल कधी येतं याला या झाडाला? आता मागचं झालं. येऊन गेले का? हा गोळा करून झाला. चला काय सांगत होती सांगा. तर चला आता सर म्हणजे जिथे करवंद काही असत म्हणजे खाली सर आम्हाला तर म्हणजे आठवड्यातून एकदा तरी करवंद खायला किंवा आंबे खायला. वा 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 क्या बात. करवंद कुठे येते इकडे ते काळे असे गोल गोल फळ येतात याच दिवसात येतात ते छान. तर आता असा आमच्याकडे नियम झालेला आहे बर्थडेचा. तर ना कोणाचा पण बर्थडे असला ना तर त्याचं जेवढं वय झालंय ना तेवढं झाडं द्यायचे. हो हो हो. त्याने द्यायचे का काय? त्याने द्यायचे. त्याने द्यायचे. आता समजा तुझा बर्थडे कुठून झाला त्याच्यात? आपला आमच्या घरी आपण जेव्हा पार्टी करतो तेव्हा पार्टी एकदा पोटात मग काय नाही मग झाडं दिल्यावर मग त्यांच्यापासून आपल्या ऑक्सिजन मिळतं, ऑक्सिजन मिळतं बरोबर. फळे मिळतात, सर सावली इथे मिळते. बघा पाऊस इथे येतो, चेरीचं पाऊस झाड वाढतो. लावलेलं आहे. हा चेरीचे झाड आहे हे चेरीचे आहे बरोबर. हे नाशकात पण आहे. आणि सर बघा इकडे औषधी वनस्पतीचं उद्यान आहे. म्हणजे औषधी वनस्पती आहेत त्या पाठी लावलेल्या आहेत. हा बघा आता हा बघा ना तो रोज दिवस येतो. हा इथेच असतो बघ. चला पण ती मेहनत आहे का? काहीतरी असं येतं. हे वेगवेगळ्या भाषेत येतं. हा 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 हा. आणि फुल टाईम तुम्ही येतात आणि वर्षापर्यंत येईल पहिली ते 5वी 5वी पर्यंत. रोमन अंकामध्ये लिहित होते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं की आपण म्हणजे मी तो विषय त्यावेळेला सोडून दिला की हे असं कसं असेल 2000 लिहितात. मग तेव्हा 1-1.5 महिन्याने आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम होते त्यांनी तो व्हिडिओ मला व्हॉट्सअपला पाठवला. कोविडच्या वेळेस शाळा दिन चालू होती. शाळा म्हणजे शाळा बंद होती, शिक्षण चालू होते. झोपडीत त्या सावलीला बसत होतो झाडाच्या. आणि बघितलं येस मॅम मी घेतोय रिप्लाय दिला. मी मग गुगलला शोधायला लागलो, काही सापडलंच नाही कोणी कसं शिकवलं काय. तो व्हिडिओ मुलांना दाखवलाय, बाबांना हे 2 हाताने लिहितात, आपण सराव करूया म्हणून. जसं सुचत गेलं तसं मी सराव घेत गेलो. मला स्वतःला अजूनही लिहिता येत नाही, पण मी त्यांना शिकवलं. 1 वर्ष लागलं एका पेजवरती लिहायला त्यावेळेला. आणि नंतर मात्र मग कंटिन्यू मग 2 भाषा नंतर सुटले. म्हणजे सुरुवात केली तेव्हा वाटलं नाही की मी 2 भाषा लिहितो. एकाच भाषेमध्ये त्यांना लवकरात लवकर लिहिता यावं, एकाच पेजवरती 2 हातात. काही एक भाषा जरी तिथे बोलण्यात आणि लिहिण्यात सोपं नाही. 1 वर्ष सुरुवातीला लागलं होतं, आता 3-4 महिने लागतात एका एकाच वेळी 2 विचार वेगवेगळे सांगतात. आणि नंतर ही 3री गोष्ट आली. हे आता हे काय तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहे. कुठलाही प्रश्न म्हणजे इकडे विचारायचा पण त्यांचं पण प्रश्न आहे. 3 गोष्टी एका वेळेत. स्वतःचं काम चालू आहे. तुम्ही हाताने लिहिताना संविधानाची कलमं बी सांगतात. अगं कर झाला नाही झालं 22चा बळा देऊ ना. पाढे हाईस्ट होते 1330 पर्यंत. ते पण म्हणजे यात बघितले का म्हणजे इकडे नाही. आपल्या काही सभासद 5,000 हे अंदाजे करतात उदाहरण आणि 69,000 ला आपल्याकडे 70,000 देतात. सगळं पोटात
किती झालं 17,000 ओके 17,000 मग पहा 2 श्रीखंड 2 श्रीखंड तुम्ही त्यानंतर घरी आम्ही 9:30ला रात्री 9:30ला जातो पुन्हा 10:30 10:30 बाईक मी नवोदयची पोरांना शिकवतात तेच पोरं गावात 6वीला तिकडे जातात. यासाठी ना म्हणजे ती तयारी करून घेतात ना मध्ये नवोदयसाठी तयारी करून घेतात. बसला बघा तिकडे तुम्हाला भेटून झाला गणेश आता हे पुढे जे बसले होते तुम्ही आल्यानंतर तो पण लहान वय बसणार होते मग त्याच्यात पहिलीचे पण दुसरीचे पण तिसरीचे पण ज्यांची जी क्षमता आहे की त्याप्रमाणे त्यांना तयार करत राहायचं. त्यामध्ये ते करतायत ना म्हणजे त्याला 2-3 वर्ष तयारी करतात. वर्गाचं बंधन नाही त्यांना direct म्हणून यांची अशी तयारी कशी करून घेतली आहे तसं? हे केव्हापासून चालू आहे सगळं? आणि पाहताना स्क्रीनवर आहे सगळं. कोविडपासून हे 2 हाताने लिहितात पण यांच्या या अशा आधीच्या बॅचेस गेल्या भरपूर पुढे मागं. ते गेल्या पुढे त्यांचं तुम्हाला काही मिळतं का फायदा? फीडबॅक म्हणजे ही टेक्निक्स नंतर कमी होते त्यांची तिकडे कारण सराव होत प्रॅक्टिस नाही नाही. पण महत्त्वाचं का घेतोय तर इथंच त्यांचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह केले Brain active. त्याच्यामुळे स्मरणशक्ती त्यांचं तितकंच वाढतं म्हणजे किती फायदा आहेच त्याचा फायदा आहे त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या तो अभ्यासात हा मी अर्धा ते पाऊण तास दररोज घेतो ते दररोज घेतात. मग याच्यामध्ये काही सुरुवातीची पोरं असतील ते आहेत त्यांना तुम्ही आजच शिकवतायत की असले आणि हे प्रॅक्टिस झालेली पोरं आहेत पुढे गेले बरोबर. प्रॅक्टिस झालेले नवीन आलेले त्यांना परत त्यांना तुम्ही हे प्रत्येकाला आणि रोजचा मोठ्या मुलांना आता हे छोट्या मुलांना मोठे विद्यार्थी शिकवतात त्या तासाला ग्रुपमध्ये बसतात आणि पुस्तक टाकलं थोडं मला त्यांना विचारायचं होतं पंजाबवर. म्हणजे एका वेळेला 3 गोष्टी करून राहिले त्याचं काय नाही. असं माझ्या हातात नसतं. मूलभूत कर्तव्य क्रमांक 11 आता हे एक हे दशक एक स्थान पुढं आलं ना जेव्हा एक स्थान पुढं जातं तेव्हा ते 0 द्यायचा आणि दशकापासूनच त्याने गुणायचं. आता हे 7ने ह्या तिघांना गुणांना ह्या संख्या मांडत जाते. मग मूलभूत कर्तव्य ब्रिटनच्या संविधानातून आपल्या भारताच्या संविधानात काय घेतलेलं आहे? आपण घेतले हे सर्व मुलं लिहितात तो वेगवेगळ्या भाषेत जाती वाटी नंतर बाकीच्याने लिहा गणित मराठी घ्या बाकीचे मराठी घ्या बाकी याच्यामध्ये भागाकार झाला ना तुला तर मी गुणाकार देतो आधी मला नाही 5नेच गुण एवढं दाखवलं काय रे आलं 12 पंचे 12 7 मध्ये 8 मिळव 7 मध्ये 8 मिळवलं 78 कसं काय आलं बेरीज खरी ही दिदी हिथं बस बघा पालवाडी लिहिताय का कलम 1 कलम 5 कलम 6 वेगवेगळे पाढे चालले त्याचे काही आणि तिसरी गोष्ट संविधानाचे आर्टिकल चालले कलम 21 कलम 45 मूलभूत कर्तव्य क्रमांक 1 बाकी खराब झाली मराठी मिरर चालले बालवाडी म्हणजे हा? छोटा ग्रुप हां हां हे इकडे काय आहे बोला कोल्हे हे काय आहे कुठला आहे बालवाडी त्यांची
सगळ्यात छोटा ग्रुप आहे, सगळ्यात छोटा, सगळ्यात छोटा बालवाडीचा सगळ्यात छोटा. एकदम सगळ्यात बालवाडीचा एक मुलगा. हा ना नाही बस रे. हा 2 वा वा वा. चला ग नाही, ठीक आहे ना. हा बाल मराठीत पण लिहिलं इंग्रजीत पण लिहिलं तिकडे लिहिलं तिथे बरोबर लिहिलं. याचं इनोग्रेशन पण बाकी आहे, थोडं काम बाकी आहे. आणि हे म्हणजे आता equipment आहेत. structure चालू आहे. हा हे इक्विपमेंट लावलेत याचे. लावलेत. म्हणजे आपण जे वाचतो, लिहितो, बोलतो आणि परीक्षेला जाताना जे नेमकी आठवत नाही, अच्छा. तर त्या सगळ्या आठवण्याच्या ट्रिक्स आहेत. नुकतंच आता दिल्ली लावून माझं 1 तासाचं ट्रेनिंग आहे. 10 ते मुलांमध्ये त्यांच्या सिलेबसमध्ये करणार की आता फायदा सिलेबसमध्ये कसा घेता येईल आणि मुलांना ते आठवेल कसं वेळेवर आणि ते परीक्षेत कसं लिहिता येईल, त्याच वेळेला तोच सब्जेक्ट कसा आठवेल त्या क्षणाला, त्याच्याविषयीचं सगळं हे खूप वेगळं आहे. मी पण हे फाउंडर आहेत विनोद शर्मा सर. हे यांचं नाव 74 पेटंट आहे. नाव तुमचं तो पण माहीत नाही. नाही नाही हे नवीनच आहे, खूप वेगळं आहे. हे बघा विनोद शर्मा तर फॉर्म घ्या. तुम्ही हे काय हे काय करतो? तुम्ही घ्या ना. कमी झालं, मी त्या दिवशी 500च्या पुढे होतो. मी ह्या 300-335 म्हणजे 335 म्हणजे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲव्हरेजमध्ये आहे. तुम्ही आता 400च्या पुढे थोडंसं स्ट्रेसमध्ये. तेच 400 500च्या आताचे म्हणजे स्पेसमध्ये थोडं थोडं हां ते पण पहारी झालंय. हे पहारी बनवलंय. म्हणजे टेस्ट पर्सन्स इथे पाहिजे. हां हां तो मग तो पूर्ण हॅपी. ते हाय स्ट्रेस म्हणजे डायरेक्ट हाय स्ट्रेस. स्ट्रेस आहे तुला असं ताण जास्त व्हायचा. ताण आहे डोक्यामध्ये कुठला तरी. तर 700च्या पुढे होतो, पण ते माझी दगदग राहते दिवसभर. ती वेगवेगळ्या कारण आहेत. पण मी आता सध्या एवढ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहतात या गोष्टी. एकदम सगळ्या निगेटिव्ह राहतील असं नाही. पॉझिटिव्ह पण राहतात. जबाबदार वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबल. मला शिकवायचं चालू आहे. कामं मला आता हे 10 काल परवाच्या दिवशी सांगितलं शिखांचे 10 धर्मगुरू आठवायचे कसे. तर ते आपल्याला गुरु गोविंद सिंग, गुरु नानकच माहित होतं, पण अशी टेक्निक दिली की ती 10च्या 10 आठवतील. ते कधी विसरणार पण नाही आपण. अशा पद्धतीनेच आजचं पण मला ते काही शब्द आठवायला लावले. यांचे एकदा गेलेलो आहे. हिवरे बाजारचं इथं मला ते पोपटराव पवारांचं माहिती. बरोबर त्यांना त्यांचं स्मृतिस्थान म्हणजे अण्णा हजारेच आहे. बरोबर. त्यावेळी यंग माणूस होता तो, ते पोपटराव पवार होते. बरं वाटलं. आम्ही एकदा यालाही गेलो, ते तुम्हाला माहिती असेल पवार, चैत्राम पवार. ते त्यांच्या बारीपाडा वारसाच्या जवळ आहे. आता इकडे बसत पण हे युनिक असेल, जगामध्ये युनिक आहे. आणि हे पाहून आता ते फिनलँड, आयर्लंड यांची आठवण होते. कारण ते पूर्ण हा आपला हिंदुस्थानी कित्ता आहे बरं, आपलं आहे.
हे गिरवतायच ते लोक की आपली पूर्वीची शिक्षण पद्धती कशी होती आणि मला कसं सर्वांगीण विकास व्हावा सर्वांगीण विकास. आणि गुरुकुलच्या आधारावर गुरुकुलच्या आधारावर. म्हणजे इथं नुसतं लिहिता वाचता गणित सोडवता किंवा काहीतरी आलं पण तेवढं त्याच्यात नाही. संस्कार नसतील तर अर्थ नाही. संस्कार आणि म्हणूनच ह्या ज्या ऍक्टिव्हिटी गाय, गोठा सगळं. औषधी वनस्पती सगळं पाहून आलो. परसबाग, गांडूळ आहे, पाहिलं, काय पाहिलं. फळबाग आहे, हे सगळं त्यांना सगळं आपण सारवायचं ठेवलंय. हे शेणाने ते सारवता आलं पाहिजे, हा. चहा बनवता आला पाहिजे, म्हणजे स्वयंपाकाचं ज्ञान हवं. ते सर्व आणि मग शिक्षण, हे सर्व एकदम सर्वांगीण विकास झाला म्हणजे मुलं त्यांच्या पायावर पुढे ऑप्शन ए, ऑप्शन बी, सी आणि डी पण मिळेल. डी पण मिळेल त्यांना. डी काही नाही करत राहिलं काय नाही. स्वतःच्या पायावर ते उभं हा, राहू बस, शकते. बस, बस. त्या- आता कसं 6वीला 9वीला गेले ते पण त्यांना जो ट्रॅक सर डेव्हलप करून दिला त्यांना कोणी रोखू विसरून नाही. शकत हा, त्या पद्धतीने त्यांना ते बरोबर करून घेतले, स्वतःचा विकास करून घेतले थोडक्यात. म्हणजे जीवनमूल्य सगळीच कळली त्यांना. हा फाउंडेशन फार महत्वाचा आहे. आणि तो मल्टिपल टॅलेंटमध्ये गेला. तुमच्याकडे आता विक्रीला काही आहे का? नाही, आता सध्या नाही ठेवलेलं काही. गावात सांगावं तुमचं काही लागेल. तुमचं काही एखादं आलंय बुवा इथे एखादं क्रॉप आलंय? भाज्या खूप विकल्या अच्छा. इकडे आणि इकडे 1.5 एकरला भाज्या होत्या, पण आता पाण्याअभावी ते सोडून गेलं. आणि तांदूळ आता जूनमध्ये लोक मिलमध्ये म्हणजे ट्रॅक्टरच्या याच्यात काढतील, मग ते तांदूळ विक्रीला मिळून जातील. ते पण जून महिना, कारण पाऊस सुरू व्हायच्या आधी सगळेजण काढून ठेवतात. आता नाही काढलेलं त्यांनी. तर विक्रीच्या उद्देशानेच मी बनवलेलं आहे सध्या. तेच मी म्हणतो. हा, तेच मदत इथे होईल असं. नाही, इथं नाही व्हायला पाहिजे. नको व्हायला पाहिजे. ही मदत शाळेसाठी नाही. आता मी जी झोपडी बनवलेली आहे ना, हा. तिथं कोणी तांदूळ घेणार, कोणी काही उडीद घेणार, कोणी नागली घेणार, त्याच्यानंतर ते गावात घेणार. गावातल्या लोकांना रोजगार मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर बांबूच्या वस्तू ते गावातून मिळाल्या. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी हे झाली खूप वेगळं बनवायचं, म्हणजे शाळेकडून गावं सस्टेनेबल कसं होईल हा माझा प्रोजेक्ट आहे हा सगळा. आणि वा वा काय छान छान नाव आहे बाबा. मस्त. किती सुंदर शाळा आहे ना. तुमच्या मागे येऊ का आम्ही आता? तुम्ही सांगा कसं तुमच्या बरोबर येतो.